प्रत्येकाला आपलं जग जिंकायचं असतं, पण खरा विजेता तोच जो दुसऱ्यांनाही जिंकण्याची प्रेरणा देतो, असे पितृतुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर कुमारदादा करजगे यांना 77व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उमा नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर. दादा, गिरणी कामगारांचे भाग्यविधाते म्हणून तुमची ओळख आहे आणि वाढदिवस त्या निमित्ताने आपल्या शुभेच्छुक बांधवांना काय सांगाल? मी एवढं सांगेन, सोलापूर शहरी गिरणगाव 1963 साली या सोलापूरच्या ऐतिहासिक मिलमध्ये, म्हणजे जगातली मोठी मिल सोलापूरात होती. हे सोलापूरच्याहून काही लोकांना माहीत नाही. एकेकाळी औद्योगिक शहर म्हणून सोलापूरची गणना होती. त्या या मिलमध्ये 1963 साली मालकाने कामगार कपात सुरू केली. त्यामुळे मालकांनी कामगार वाद निर्माण झाला. त्या वादात कामगारांचा प्रश्न मला ऐकत नाही म्हटल्यानंतर कामगारांनी मालकाचा पुतळा जाळला. हा एक प्रचंड राग मनात ठेवून त्या मालकाने मिल कायमची बंद केली आणि या कामगारांना त्यांचा पैसा म्हणून द्यायचा नाही जिद्द ठेवल्यामुळं अनेक न्यायालय, शासन करते सर्वांनी प्रयत्न केले, पण 25 वर्षात कामगारांना पैसा मिळाला नाही. आणि त्या कामगारांना त्यांचा पैसा म्हणून देण्याच्या एका जिद्दीपोटी मी कामगार मुलांनी मी न्यायालयाने संघर्ष केला. आणि हा सांगतो, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरच्या आशीर्वादानं 35 वर्षानंतर मी त्या जुनी मिलच्या कामगारांना त्यांचा पैसा दिला. एवढंच नाही तर मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये केस दाखल करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिझर्व्ह फंडातून जे 1963 साली शासनाने कामगारांचा फंड दिलेला नाही, ते फंड स्वतः फंडातून कामगार देण्याचं माझ्यातून जे काय झालं, खरं सांगतो, हे काम म्हणजे भारतातील एक नामांकित दैनिक आहे टाइम्स ऑफ इंडिया. त्या टाइम्स ऑफ इंडिया 2001 पासून त्याच्या वेबसाईट ठेवलेलं आहे मला की महाराष्ट्रातली ही पहिली विकासाचं काम करणारी. मी एवढंच सांगेन, या कामगार काम करताना सोलापुरातील प्रतिष्ठित मंडळी माझ्या काम भरून माझ्या पाठी उभारली आणि या जुन्या जागेचा लिलाव होता. त्यामुळे करजगी तुम्ही काय करणार मला जागा? मी लिलाव वाढणार, जागा सोडून द्या, मला काय जागाचा इंटरेस्ट नाही. पण ते प्रति लोक त्यांनी सांगितले मला, सोलापूर डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक रसाची, रंगा वैद्य, या सर्वांनी म्हटलं की कुमार, तुम्ही एवढं चांगलं काम करता, सोलापूरला सर्वसामान्य लोकांना एक 25 रुपये जागा मिळून दे, चांगलं कमी जागा मिळून देऊ. मी त्यांना म्हटलं, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहत असाल तर मी काम करायला तयार आहे. आणि खरं सांगतो, सोलापूरच्या जनतेने मी या नावं घेतली प्रतिष्ठित प्रत्येक क्षेत्रात, वकिली क्षेत्रात, सेल क्षेत्रात, पत्राच्या क्षेत्रामध्ये हे निस्वार्थी आणि सोलापूरच्या हिताचं काम करणारी सर्व व्यक्ती मंडळी माझ्या पाठी उभा राहिली. आणि त्यांच्या योजनेतून मी काम केल्यामुळं शेकडो लोकांना आज हे जे 30 लाख किंमत आहे ते 30,000 जागा त्याचं भाग्य मिळालं. काही ही जागा हडं पडणाऱ्या स्वार्थी लोकांना आणि अडचण झालेले आहेत. पण मी एवढं सांगते, आज माझा 77वा वाढदिवस. मी एवढंच सांगेन की मला सिद्धरामेश्वरने अशी बुद्धी द्यावी, मला कोणाला 5 पैसे नको. मी जाताना काही घेऊन जाणार नाही, मला माहीत आहे. मी जाताना माझे केलेले कर्म घेऊन जाणार आहे. तर मी आज या माझ्या 77व्या वाढदिवसाने मी माझ्या ज्या ह्या प्रतिष्ठित लोकांच्यामुळं ज्यांनी जुन्या जागेत पैसे गुंतवलेत त्यांना एक विनंतीपूर्वक एवढंच सांगेन, म्हणून मी आजही तुम्हाला ज्या किमतीत कोर्टातून जागा घेतलेल्या आहे मी आजही तुम्हाला देणं वचनबद्ध आहे. काही स्वार्थी लोकांच्या चिथावणीवरून आपण जे उलटे सोटे विचार करून नाहक त्यांच्या विचाराला बळी पडत आहात. तर आज मी माझ्या 77व्या वाढदिवसानिमित्त ज्या सोलापुरातील प्रतिष्ठित मंडळींनी माझ्यासारख्या 4थी शिकलेल्या माणसाला मला अध्यक्ष केलं, वळसंकर खजिनदार झाले, तुळपुळे सेक्रेटरी झाली, हे सर्व लोकांनी जे माझ्या पाठीवर होतं आणि त्यांना मी वचन दिलेलं आहे की पैसे जप्त झाले तुमचे, ज्या लोकांनी जागे पैसे भरले होते त्यांचे सर्व पैसे जप्त झाले, पण 10 वर्ष मी संघर्ष करीत पुन्हा कोर्टात जागा मिळवली. आणि त्या लोकांना वचन दिलं होतं मी, डॉक्टर साहेब, केळकर साहेब, तुळपुळे साहेब, रंगण्णा वैद्य, मी एवढं वचन देतो, मी काही करीन, एक तर या लोकांचे पैसे परत मिळून देईन, आता जागा देईन. पण मी जागा देण्यास समज झालो. काय दोन जे नाहक मला बदनाकडे प्रयत्न करतात, मी एवढंच सांगेन माझ्या वाढदिवसामध्ये ज्या लोकांना जागा मिळाल्या नाही, मी एवढं सांगतो, काही स्वार्थी लोकांनी कार्पोरेशनमध्ये अडचणी निर्माण केलेत. ज्या किमतीत जागा आली त्याच मी देतो. मला पैशाचा लोभ नाही, मोह नाही, कधी राहणार बी नाही. माझ्यावर माझ्या आजोबाचे संस्कार वेगळे आहेत. आणि आज मी एक माझ्या वाढदिवसानिमित्त
मी ठरवून मी इंजिनिअरिंग कॉलेज माझी जागा दिली 10 कोटीची. सोलापूरमध्ये एक हॉस्पिटल काढलं, त्याला माझी जागा दिली 5-6 कोटीची. हे माझं स्कूल काढलं. पण आज सोलापूरच्या जनतेला मला आज आनंदाने सांग वाटतो की सोलापुरात गरिबांच्या मुलाला मेडिकल कॉलेज करण्यासाठी मी माझी 5 एकर जागा एका मेडिकल ग्रुपला मी 30 जानेवारीला बक्षीस करून दिलेलं आहे. आणि लवकरच नागेशच्या नावावरती मेडिकल कॉलेज सुरुवात होतं. हे माझ्या जीवनातली एक मोठी भाग्य गोष्ट समजतो. जेणेकरून ज्या गावात जन्मलो त्या गावाचं ऋण असतं ह्या शहराचं. आणि हे निस्वार्थपणे फिरण्याची प्रयत्न मला शक्ती दो, एवढं आज मी बोलतो माझ्या दिवसांसोबत. निश्चितच दादा, तुम्ही जो संकल्प केलेला आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगाने जो काही संकल्प केला आणि गोरगरिबांना आणि गिरणी कामगारांना जो लढा तुम्ही आजपर्यंत दिलाय, आमच्या चॅनलच्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून तुमच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा.